लातूर जिल्ह्यामध्ये कॉपी मुक्तीसाठी म्हणून जिल्हा प्रशासन कठोर पावले उचलताना आपल्याला पाहायला मिळत आहे। लातूरच्या जिल्हा परिषदेमध्ये जर आपण पाहिलं तर अशा पद्धतीनं ही वॉर रूम स्थापन करण्यात आलेली आहे आणि या वॉर रूमच्या माध्यमातून लातूर जिल्ह्यामध्ये असलेली जी काही 12वीची 100 परीक्षा केंद्र आहेत त्या 100 परीक्षा केंद्रांवर नियंत्रण ठेवण्यात येतं, लक्ष ठेवण्यात येतं। त्याचबरोबर चौकशी केली जाते की त्यांना जी बैठे पथक आहेत त्यांना काही मदत हवी आहे का, त्या जे परीक्षा हॉल आहेत त्या परीक्षा हॉलमध्ये विद्यार्थ्यांची हालचाल कशी आहे, या सगळ्या गोष्टींवर जे आहे ते देखरेख केली जाते। आणि यावेळेला पहिल्यांदा जर आपण लक्षात घेतलं तर लातूरचे जिल्हाधिकारी असतील, पोलीस अधीक्षक असतील किंवा जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी असतील, हे वरिष्ठ अधिकारी देखील कॉपी मुक्तीसाठी म्हणून प्रयत्न करतायत। लातूर जिल्ह्याच्या ग्रामीण भागामध्ये काही परीक्षा केंद्रांवर काही प्रमाण कॉपीचं मागे आढळलेलं होतं आणि त्यानंतर आपण यावर्षीची जर तयारी लक्षात घेतली तर जिल्हा परिषदेमध्ये ही वॉर रूम आहे आणि यावर्षी पहिल्यांदाच महसूलचे अधिकारी जे आहेत ते बैठे पथकामध्ये त्यांचा समावेश करण्यात आलेला आहे। एका संस्थेमध्ये किंवा एका परीक्षा केंद्रांवर 3-3 महसूलचे अधिकारी आहेत। आपण सरांकडनं समजावून घेणार, मला सांगा सर, या वॉर रूममधून तुमचं जे काम आहे ते कसं चालतं? सन्माननीय जिल्हाधिकारी महोदया, त्याचबरोबर माध्यमिक शिक्षणाधिकारी मापारी साहेब यांच्या युनिक कल्पनेतून लातूर जिल्ह्यामध्ये 100 केंद्रावर वेगवेगळ्या ठिकाणी बैठे पथकाची नियुक्ती करण्यात आलेली आहे। झूमद्वारे त्यांच्याशी कनेक्ट होऊन त्या ठिकाणी चाललेलं वातावरण, निकोप वातावरणामध्ये कॉपीमुक्त अभियानासाठी या ठिकाणी माहिती प्रत्येक विद्यार्थी हा परीक्षा देत आहे। आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे जिल्ह्यातील एकूण 100 केंद्रामध्ये त्या ठिकाणची परिस्थिती काय चालू आहे किंवा त्या ठिकाणी बाहेरून काही त्रास होतोय का, या सगळ्या गोष्टीचं या ठिकाणाहून नियंत्रण ठेवलं जातं। एखाद्या बैठे पथकाला त्रास जर होत असेल, त्या ठिकाणी अडचण जात असेल तर त्या ठिकाणी पोलीस प्रशासनाची मदत घेतली जात आहे आणि निकोप वातावरणात ही परीक्षा लातूर जिल्ह्यामध्ये पूर्ण पार पडत आहे। या वॉर रूमच्या माध्यमातून, ही जिल्हा परिषदेमध्ये स्थापन करण्यात आलेली वॉर रूम आहे, या वॉर रूमच्या माध्यमातून जिल्ह्यात असलेल्या 100च्या 100 परीक्षा केंद्रांवर परीक्षेचा जो वेळ आहे 3 तासाचा, त्या 3 तासाच्या वेळेमध्ये लक्ष ठेवलं जातं। आणि एवढंच नाही तर वरिष्ठ अधिकारी जे आहेत त्यांना हा डाटा देखील, हा व्हिडिओ डाटा देखील पुरवला जातो, ज्यामुळं केव्हाही कधी पाहिलं जाऊ शकतं की त्या हॉलमधले विद्यार्थी व्यवस्थित परीक्षा देत होते की नाही। लातूर जिल्ह्यातली स्थिती लक्षात घेतली तर 1 किंवा 2 कॉपीची प्रकरणं आढळलेली आहेत, मात्र 36-37 हजार विद्यार्थ्यांमध्ये हे जे प्रमाण आहे ते तुरळक आहे। महेंद्र जोंधळे, TVNN मराठी, लातूर। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।